गंभीर बाब म्हणजे काही गणेश मूर्तींवर असलेला रासायनिक रंगाचा तवंग पंचगंगेच्या पाण्यावर दिसून येतोय. त्यामुळे वाहत्या पाण्यातच गणेश मूर्तींचं विसर्जन करणार असा अट्टहास करणाऱ्यांनी एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे. लाडक्या गणरा या मंडळींनी आत्मचिंतन करावं असे या निवेदिका सांगत आहेत, विनंती करत आहेत. पण मित्रांनो, हा आत्मचिंतनाचा प्रश्न नाही, हा यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. देवाच्या आणि धर्माच्या नावावर अंधश्रद्धा पसरवल्याशिवाय ज्यांचा व्यवहार चालत नाही, ज्यांचं पोट भरू शकत नाही, अशा मंडळींना आत्मचिंतन कसलं करताय? त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. पण कायद्याचा बडगा दाखवण्याची हिंमत पोलीस किंवा प्रशासन दाखवणार आहे काय? नसेल तर जनतेनंच लक्षात ठेवलं पाहिजे. आपण या मंडळींच्या ताब्यात दिलेल्या गणेश मूर्तींचं पुढं काय होतं आहे ते पहा. आणि म्हणून आपण आपल्या मूर्ती यांच्या ताब्यात न देता व्यवस्थितपणे महापालिकेनं ठेवलेल्या टँकमध्येच आपण विसर्जित केल्या पाहिजेत. आणि हे मत मी नव्हे, यातल्या अनेक नागरिकांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, आमची मूर्ती आहे, आम्ही ह्यांच्या ताब्यात देणार नाही. हे कोण आमच्याकडं मूर्ती मागणार आहे? आमची मूर्ती आहे, आम्ही काही करू. आणि काही करू म्हणण्यापेक्षा आम्ही करतो आहे तेच धर्माप्रमाणे योग्य आहे. लोकांना त्रास देणं हे कोणताही धर्म सांगत नाही, अध्यात्म सांगत नाही.